चला. आता आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहेत आणि त्यामुळं त्यांचं प्रमाण जास्त जरी झालं तरी लघवी वाटे ते बाहेर फेकल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्या आधिक्यानं शक्यतो आजार आपल्याला दिसत नाही. पण यांची कमतरता असेल ना तर लगेच तुम्हाला सिम्पटम दिसतात आणि वेगवेगळे आजार पण होऊ शकतात. त्यातल्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये विविध प्रकार असल्यामुळं कोणता आजार कोणाच्या डिफिशियन्सीमुळे होतो हे कधी कधी कन्फ्यूज मारतं, गोंधळ टाकतं. आणि हाच गोंधळ आज आपण दूर करून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं आपल्या MPSC विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, व्हिटॅमिन बी मला आपल्याला माहीतच आहे की व्हिटॅमिन बीमध्ये कोण कोण येतं पहिल्यांदा ते बघून घेऊया. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोण येणार? यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा B1. B1 म्हणजे कोण रे? आपला थायमिन. कोण? थायमिन. B2 म्हणजे कोण रे? रायबो फ्लेविन. बरोबर. त्यानंतर B3 कोण रे? माझ्यासोबत रिपीट करण्याचा प्रयत्न करा. B3 म्हणजे कोण रे? नियासिन. आता B4 आहे का? नाही. इथं येणार B5 म्हणजे पॅन्थेमिक ॲसिड. बरोबर, पॅन्थेमिक ॲसिड. B6 येतो आपल्याला पुढे आणि सॉन पुढे पुढे येत जाणार आहे. मग याची डिफिशियन्सीमुळे होणारे आजार येतं थोडक्यात बघून घेऊ. त्रास कोण कोण देणार आहे? पहिले हे तिघंजणं, कारण यांच्या आजारांना नावं आहेत आणि तेव्हा याचा त्याचा याला होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा B1 माहिती आहे तर B फॉर बेरीबेरी. B फॉर बेरीबेरी की ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कार्डिओमायोपॅथी दिसते, काही ठिकाणी असे वेगवेगळे आजार दिसतात. बेरीबेरी मतलब सुरुवातच बी नाही म्हणून बी पासून सुरू होणारा आजारसुद्धा बेरीबेरी B1चा. आणि याला कन्फ्यूज करू नका B3 सोबत, की या B3मुळं 3D आजार होतो. लक्षात ठेवायला पण सोपं. B3 3D. मग 3D कोण? आपल्याला माहीतच आहे. डायरिया, अतिसार किंवा डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश, किंवा तिसरा डी डर्मेटायटिस. स्किनचं इन्फेक्शन होतं, याच्यामध्ये इन्फ्लेमेशन होतं. 3D असा तो आहे. B3 लक्षात राहतो. B2 जो आहे ना, बघा अचानक कोणाचे होठ फाटतात, अल्सर झालं असं म्हणतो आपण, जिभेवर चट्टे येतात, मग तेव्हा B कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्या असं आपण म्हणतो. कारण मेनली B2मुळे हा आजार जास्त दिसतो तुम्हाला. ओके, म्हणजे जसं की ज्यात केलायटिस दिसतं, होठं फाटतात, ग्लॉसायटिस, जिभेवर चट्टे येतात. बरोबर, हे याच्यामध्ये दिसणार तुम्हाला. आणि जो B5 आहे, हा B5 याला आपण टाचा अनेकांच्या जळजळ करतात, त्याला आपण बर्निंग फिट सिंड्रोम असंही म्हणतो. बर्निंग फिट सिंड्रोम हा तुम्हाला B5 मध्ये दिसतो. इथेच त्याला ॲक्रोमॅलेशिया सुद्धा म्हटलं आहे. ॲक्रोमॅलेशिया असंही म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, याची नावं इंग्लिशमध्येच आहेत, मराठीत पाठकाचा प्रयत्न करू नका. ओके, कारण ही नावं मराठीमध्ये सुद्धा हीच आहेत आणि तुम्हाला हीच विचारलं जाणार. आणि दुसरं एक लॉजिक सांगतो, या B6 पासून पुढचे जे आहेत ना, हे बऱ्यापैकी ॲनिमियासाठी जबाबदार आहेत. यात आपलं एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे कोण? B7 म्हणजे आपला बायोटीन. ओके, हा बायोटीन मेनली स्किन, हेअर या डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचा आहे आणि याच्या डेफिशियन्सीमुळे आपल्या ॲक्ने, पिंपल्स जे येतात त्याला हा जबाबदार आहे. बाकी सगळे ॲनिमियाच आहेत आणि मेनली ॲनिमियामध्ये काय होतं आहे की जी सेल आहे, मेनली लाल रक्तपेशी, यांची साईज वाढते आणि त्यामुळे यांच्या ॲनिमिया नाव काय दिसते तुम्हाला? मेगॅलो ब्लास्टिक किंवा मॅक्रोसिटिक ॲनिमिया दिसतील. हे याच्यासाठी B6, B9 आणि B12साठी ॲनिमियास आहेत आणि या नावातच आहे मेगा, मॅक्रो म्हणजे साईज वाढणं. काही कठीण लक्षात ठेवायला बिलकुल नाही, फक्त थोडं शांततेनं करा, राहतं लक्षात. कळतंय? म्हणजे बघा, जर B1 तर सुरुवात B नाही म्हणून बेरीबेरी इकडं आला. ओके, कन्फ्यूज कोणासोबत करायचं नाही. B3 सोबत. B3 म्हणजे 3D आजार बघितला. B2 म्हटलं तर केलायटिस, ग्लॉसायटिस, जिभे चट्टे, होठ फाटणं ते बघितलं आपण. B5 साठी बर्निंग फिट सिंड्रोम. कोणता? बर्निंग फिट सिंड्रोम, त्याला ॲक्रोमॅलेशिया म्हटलं आहे. आणि त्याचवेळी मग एक B7 आहे की जो पिंपल्स आणि ॲक्ने व्हल्गॅरिससाठी जबाबदार आहे. बाकी सगळे ॲनिमियाला जबाबदार असतात आणि त्याच्या नावात पण तुम्हाला मेगा किंवा मॅक्रो हा शब्द दिसेल.
कळतंय? आय होप तुम्हाला कळत असेल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत हॅपी रिडिंग.